ज्या ज्या महापुरुषांनी संतांनी देशासाठी काम केलं, या सर्व संतांनी महापुरुषांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्रातील तमाम बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की ह्या माझ्या लोक जागर नावाच्या चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं, कमेंट करावं. हे चॅनलचा उद्देश आहे समाजामध्ये जनजागृती, वेगळ्या वेगळ्या विविध विषयावर मी जनजागृती करत असतो. म्हणून माझ्या ह्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं. बांधवांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवा विषय घेऊन मी आपल्या तुमच्या समोर आलेलो आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये या भाजप सरकाराने फडणवीसजींनी एक नवीन कायदा आणलेला आहे. त्या कायद्याचं नाव आहे जनसुरक्षा अधिनियम. हा कायदा, हे विधेयक 16 डिसेंबर 2024 विधानसभेमध्ये पारित झालेला आहे. काही दिवसामध्ये विधान परिषदेमध्ये होईल. त्या अगोदर सर्व नागरिकांनी ह्या कायद्यासंदर्भात जागं व्हावं आणि ह्या कायद्याच्या विरोधामध्ये आपल्याला आंदोलन केल्याशिवाय, हा कायदा वापस घेतल्याशिवाय आपण सर्वांनी शांत बसायचं नाही. या कायद्याचं नाव आहे जनसुरक्षा अधिनियम. ह्या भारतामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये भरपूर कायदे अगोदर असताना हे भाजप सरकार या कायद्याची अंमलबजावणी करत नाही. आणि मग हा नवीन कायदा कशाला केला? तर बांधवांनो, ह्या कायद्याचा उद्देश असा आहे की हे भाजप सरकार देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अपयशी होत आहे. प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर करोडो रुपयाचा बोजा या महाराष्ट्रामध्ये नागरिकाच्या डोक्यावर आहे. आणि ह्याची जाण नागरिकांना होईल. उद्या बेरोजगारचा भस्म असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, आणि हे सर्व प्रश्न घेऊन या सरकारच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभा राहील. म्हणून जन आंदोलन उभा राहण्याच्या अगोदरच माणसाला भीती घालण्यासाठी, कायद्याची भीती घालण्यासाठी हे जन सुरक्षा कायदा आलेला आहे. नावावरून वाटतं माणसाला जनसुरक्षा म्हणजे माणसाच्या विकासाच्या, माणसाला सुरक्षा देणारा कायदा आहे. पण बांधवांनो, हा कायदा माणसाला, जनतेला सुरक्षा देणारा नसून ही कायदा हुकुमशाहीचा कायदा आहे, जनतेचा जडेस्वारीचा कायदा आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रात राहतात त्या त्या तालुक्यामध्ये, गावागावामध्ये रस्ता रोको आंदोलन, जन आंदोलन, धरणे आंदोलन झाले पाहिजे. भारतीय संविधान हे भारतीय संविधान आहे. हे भारतीय संविधान आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून देशाला संविधान दिलेलं असताना संविधानामध्ये स्वातंत्र्याचा हक्क म्हणून तुम्हाला संविधान कलम मध्ये 19 मध्ये तुम्हाला सर्व बांधवांना शांतपणे तुमच्या न्याय हक्कासाठी एकत्र येता येतंय. न्याय हक्कासाठी तुम्हाला आंदोलन करता येतंय. बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, मत मांडण्याचा अधिकार असताना इथल्या भाजप सरकाराला, RSSच्या सरकाराला हा संविधान नको आहे. म्हणून या ठिकाणी हे कायदा आणत आहे. तुम्ही बांधवांनो जागे व्हा आणि ह्या कायद्याला विरोध करा. हा कायदा असा आहे की संघटना असेल, नागरिक असेल, सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही जर विरोधामध्ये उभे राहिलात, आंदोलन केलं, तर तुम्हाला 3 वर्षाची, 5 वर्षाची शिक्षा ह्या कायद्यामध्ये होणार आहे. 7 लाख दंड असेल, 5 लाख दंड ह्या ठिकाणी तुम्हाला होणार आहे. तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकणार नाही. उदाहरणार्थ शेतकऱ्याच्या भावासाठी, शेतकऱ्याच्या मालास भाव मिळावा म्हणून शेतकरी उद्या रस्त्यावर आले तर त्यांच्यावर हा कायदा मिळू शकतो. तरुण बांधव उद्योग हाताला रोजगार मागण्यासाठी रस्त्यावर आले तर त्यांच्यावर हे कायदा त्यांना जेलमध्ये टाकू शकतो. महिलांना महागाईच्या संदर्भात आलं म्हणजे हा कायदा सर्व नागरिकांना, सर्व माणसाला न बोलण्याचा, धडपचाईला हा कायदा आलेला आहे. म्हणून बांधवांनो, माझी विनंती आहे की आपण सर्वांनी गावागावामध्ये
जन आक्रोश या कायद्याच्या विरोधामध्ये आपण सर्वांनी करावा. तुम्हाला माहीत असेल गेल्या 4 महिन्यामध्ये छत्तीसगडमध्ये आदिवासी बांधवाची हसदेव जंगलला हसदेव जंगल हे अदानीला दिलं म्हणून तिथले बांधव रस्त्यावर आले. आदिवासी बांधव त्यांचं आंदोलन चिरडून टाकलं. त्याला जेलमध्ये ते माणसं आदिवासी बांधून सडायला लागलेले आहेत. आंदोलनात त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. म्हणून तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये महागाईच्या विरोधामध्ये, बेरोजगाराच्या विरोधामध्ये, शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी, कुठल्या महागाईसाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी तुम्ही रस्त्यावर येऊ नाही, सरकारला जॉब विचारू नाही म्हणून हे कायदा आलेला आहे. बांधवांनो, जागे व्हा. आता आपण जागे नाही झाला तो येणारा काळ ह्या दडपशाहीचा राहणार आहे. म्हणून जागे होऊया. घराघरामधला नागरिक माणूस भगिनी जागे होऊन गावामध्ये रस्ता रोको करा, तालुक्यावर आंदोलन करा, झलबरो करा आणि हा कायदा सरकारला वापस घ्यायला भाग लावा. एवढं बोलतो, थांबतो. जय भीम, जय